पूर्व विभाग वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच मराठी भाषा अभिजात दर्जा वर्षपूर्तीनिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले। प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कविवर्य राजेंद्र भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री वंदना कुलकर्णी व कवी संमेलनाचे संयोजक कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेले यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। ग्रंथालयाचे संस्थापक व विश्वस्त जनार्दन कारंपुरी यांनी आपल्या प्रस्तावनेत ग्रंथालयाची स्थापना, ग्रंथालयाचा उद्देश, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागणे तसेच स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालयाने आयोजित केलेले अभ्यासिका वर्ग व आत्तापर्यंत ग्रंथालयाने केलेले कार्य व तसेच ग्रंथालयाला मिळालेला अ दर्जा यासंबंधी माहिती दिली। प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय कवी दत्तात्रय इंगळे यांनी करून दिला। या कार्यक्रमात तेलुगू भाषा अभिवृद्धी ग्रंथालयाला सुरवरम प्रताप रेड्डी विश्वविद्यालय मंडली व्यंकटी कृष्णाराव हैदराबाद 2025 उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार प्रीत्यर्थ मल्लिकार्जुन कमटम यांनी तेलुगू भाषेचे संवर्धन, तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्ग व ग्रंथालयाचे कार्य विशद केले। आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे कविवर्य राजेंद्र भोसले यांनी पूर्व विभाग वाचनालयाचे व त्यांचे ऋणानुबंध तसेच पूर्व विभाग वाचनालयाची वाचकांची केलेली सेवा, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांची सोय व वाचनालयातील विपुल ग्रंथ सुविधा याचे मन भरून कौतुक केले व वाचनालयाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या। आपल्या अध्यक्ष समारोपात कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी ग्रंथालयाने आजपर्यंत केलेली वाटचाल व कार्य वाखाणण्याजोगी असून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या। तसेच वाचनालयाने करत असलेल्या मराठी भाषेची सेवा अतुलनीय असून अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद व मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले। या कवी संमेलनात रेणुका बुधारम यांनी तेलुगू कविता सादर केली। तसेच दस्तगीर जमादार यांनी कवितेची निर्मिती व त्याच्या आशयाबद्दल आपले मत व्यक्त केले। कवी बदिउज्मा बिराजदार, दत्तात्रय इंगळे, मयुरेश कुलकर्णी, प्राध्यापक बालाजी गोप, चंद्रप्रकाश येनगुंडी, प्राध्यापिका दुर्गा जोशी, छाया उमरसकर, शुभदा मित्रगोत्री, राजश्री जाधव, चंद्रकांत मंजुळकर, जमालुद्दीन शेख, शैलेश उपरंडे, सुरेश निकंबे, अजय बनसोडे, अरुण नवले, रामकृष्ण अघोर, प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे, सविता पाटील यांनी उत्कृष्ट मराठी कविता सादर केल्या। सर्व कवींचा शाल, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी नरेंद्र गुंडेली यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे संचालक वासुदेव इप्पलपल्ली यांनी मानले। या कवी संमेलनाच्या आयोजन ग्रंथालयाचे संस्थापक व विश्वस्त जनार्दन कारंपुरी, अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष देवीदास गोटीपामुल, कार्यवाह अरविंद चिन्नी, सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, वासुदेव इप्पलपल्ली, दत्तात्रय कारंपुरी, शैला अन्नलदास व समस्त कार्यकारी मंडळ यांच्या नियोजनबद्धतेने यशस्वी झाले। या कार्यक्रमास अजय अन्नलदास, नरेंद्र दारा, व्यंकटेश रत्सा, पुरुषोत्तम बुधारम, विद्यार्थी वर्ग, वाचनालयाचे ग्रंथपाल रमा इप्पलपल्ली, वनिता कायत हे उपस्थित होते।